राजे समजीसिंह घाडगे साहेबांचे निष्ठावंत नंदगावचे सुपुत्र व माजी सरपंच माननीय कृष्णप राजाराम चव्हाण यांची छत्रपती राजर्षी शाहू सहकारी साखर कारखाना कागल येथून हेड क्लार्क पदावरून सेवानिवृत्त झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा। ज्याप्रमाणे आपण ऊसापासून गोड साखर तयार करण्यात आपले आयुष्य वेचले, त्याचप्रमाणे आपल्या सहवासाने व कामाच्या निष्ठावान थव्याने कारखान्याचे वातावरण नेहमी आनंदी ठेवले। गेली अनेक वर्ष साखर कारखान्याच्या प्रगतीत आणि यशामध्ये आपले योगदान अत्यंत मोलाचे ठरले आहे। चव्हाण साहेब, आपल्या पुढील आनंदी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक राजेप्रेमी ग्रुप नंदगाव तसेच गावातील विविध संस्था, तरुण मंडळे व समस्त चव्हाण परिवार, नंदगाव, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर। नमस्कार, मी कृष्णप राजाराम चव्हाण, राहणार नंदगाव, तालुका करवीर। गेली 1987 सालापासून मी राजेंच्या मार्गदर्शनाखाली श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामध्ये पहिल्यांदाच माझी सुरुवात HR ऑफिस या ऑफिसमधून झाली। 4 वर्षे तिथे काम केल्यानंतर माझी नेमणूक मान्य राजसाहेबांनी यांनी संगणक विभाग या IT क्षेत्रात विभागाकडे केली। तिथे जवळजवळ माझी 15 ते 16 वर्षे मी तिथं प्रामाणिकपणे सर्व्हिस करून तिथं जे काय ज्ञान घेता येईल एवढे घेतले आणि त्याचा फायदा मला पुढं झाला। त्यानंतर गावात राजकीयदृष्ट्या सरपंचपदी काम करण्याची संधी मिळाली। त्या डिपार्टमेंटकडून मला वेळ मिळत नव्हता, त्यामुळे मी शेती खात्याकडे बदली करून घेतली आणि तिथे हेड क्लार्क या पदावरती प्रामाणिकपणे 19 वर्षे सर्व्हिस केली आणि जेवढा सहभाग लोकांच्या कामात देता येईल तेवढा दिला आणि लोकांचे समाधानकारक कामकाज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला। त्याबाबत माननीय राजेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच त्यांच्या सर्व रॉयल फॅमिलीच्या मार्गदर्शनाखाली मी परिपूर्ण सेवा प्रामाणिकपणे व एकनिष्ठपणे पूर्ण केलेली आहे आणि लोकांचे समाधान एक वेळा काम नाही झालं चालेल, पण त्यांच्या जे काय रिलेशन किंवा पब्लिक ॲज अ PRO म्हणून मी तिथं काम केलेलं आहे आणि त्याचा फायदा मला बरेच झाला। स्वर्गीय राजसाहेब यांनी माझ्या कामाचा हे करून मला शाहूदूत संघावरती काम करण्याची संधी दिली। त्याबद्दल माननीय राजसाहेब आणि वहिनीसाहेब आणि आईसाहेब यांचं मी पूर्णपणे आभारी आहे। आणि या सर्व सेवेच्या प्रदीर्घ कालावधीनंतर एक उतराई म्हणून मी माझ्या सर्व आप्तेष्ट किंवा सर्व माझ्या सहकारी मित्र बंधू आणि भगिनींना एक म्हणजे गेट टुगेदर या धर्तीखाली सर्व माझ्यापासून जे काही 80 पासून जी माझ्यापेक्षा ज्येष्ठ माणसं होती आणि माझ्यानंतर जी लागली त्यांना पण एकत्र जमवून त्यांना एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम आणि त्यांच्या ऋणातून एक उतराई म्हणून एकत्र कार्यक्रम केला आणि सर्वजण माननीय राजेसाहेब, सर्व संचालक मंडळ आणि इतर सर्व आप्तेष्ट आणि नातेवाईक सर्व हजर राहून त्यांनी मला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। याबद्दल मी सर्वांचे आभार मानत आहे आणि याकरता मी सर्वांचे आभार मानून माझी मुलाखत घेतल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानत आहे।